घरात उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स। नमस्कार मंडळी, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। टिप नंबर 1, कारलं आणि दही शक्यतो एकत्र खाणं टाळावं। हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने त्वचेची ॲलर्जी होऊ शकते, शरीरावर पुरळ तयार होऊ शकतात। टिप नंबर 2, गोवर झालेल्या व्यक्तीने ओल्या खोबऱ्याचे दूध अंगाला लावल्यास गोवर बाहेर पडतो, त्यामुळे थोडं खोबऱ्याचं दूध काढावं आणि अंगाला लावून घ्यावं। टिप नंबर 3, इडली चविष्ट होण्यासाठी आणि स्पॉन्जी होण्यासाठी पॉलिश न केलेली उडीद डाळ वापरा। मात्र ही डाळ थोडी काळपट असल्यामुळे ती स्वच्छ करताना हातावर चांगली चोळून स्वच्छ करा, की त्याने इडली छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी होते। टिप नंबर 4, डांबर गोळी कॉटमध्ये, बेसिंगमध्ये, कपड्यांमध्ये एक गोळी तरी ठेवावी, झुरळ किंवा घाण वास येत नाही। टिप नंबर 5, भेंडीची भाजी बनवताना त्यामध्ये 1 ते 2 लिंबाचे थेंब घाला, अशाने भेंडीची भाजी चिकट होणार नाही। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।